हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या दिवसाची सुरुवात आज थोडीशी उशिरा झालेली आहे. म्हणजे आत्ता वाजले आहेत 9. काल रात्री जरा मला उशीर झाला होता. मी जरा व्लॉग वगैरे आधीचे जे काही होते ते जरा एडिट करत होते, त्यामुळे लेट झालं. त्यामुळे आज तसंही मला शूट नसल्यामुळे मी जरा म्हटलं निवांत आपण जरा उठूयात आणि मग आवरूयात. तर मला एकदम असं लक्षात आलं की मी व्लॉगिंगला सुरुवात तर ह्या घरात असल्यापासून केली, पण मी घरात जेव्हा शूट नसतं तेव्हा मी काय करते, म्हणजे माझं डेली रुटीन काय असतं त्याचा मी व्लॉगच नाही बनवला आहे. तर म्हटलं की चला आज तो दिवस आहे, तर आज आपण सुरुवात करूयात आपल्या दिवसाची. तर आज दिवसभरामध्ये मी काय काय करणार आहे, आज घरी कोण येणार आहे स्पेशल गेस्ट, तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल माझ्या या व्लॉगमध्ये. आज मी काय काय करणार आहे हे मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगमधून दाखवणार आहे. तर आत्ता तरी मी छानपैकी उठली आहे, थोडंसं फ्रेश झाले आणि इथे असं छान खिडकीमध्ये बसली आहे माझ्या झाडांसोबत. मस्त हा व्ह्यू घेऊन बसली आहे. खरं तर आता मला चहा करायचा आहे, पण म्हटलं की आधी आपण आवरूयात आणि मग चहा घेऊयात. मला सकाळी उठल्यानंतर चहा लागतो. मला आवडतो चहा प्यायला. हां, पण मी केलेला असेल तो मला जरा जास्त आवडतो. आल्याचा चहा लागतो. सो चला चहा बनवूयात. आत्ताच मी चहा ठेवला, आले इकडे आणि बाहेरचे जे काही कपडे वाळत टाकलेले होते ते सगळे मी काढले आणि त्याच्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत. तर आता खरं तर मशीन लावायचं आहे मला, आणि त्याच्यासाठीचे कपडे तिथे एका खुर्चीवरती ऑलमोस्ट भरपूर सारे माझे कपडे मी काढून ठेवलेले आहेत. आणि आता अजून कुठले काढायचे ह्याचा मी विचार करते आणि मग मी मशीन लावेन. त्यात इकडे काही बॅग्स आहेत ज्या मी काल डीमार्टमध्ये पण गेले होते येताना. माझं काही शूट होतं ते करून येताना मी डीमार्टमध्ये गेले, तर त्याच्या त्या पिशव्या आहेत त्या सतत डोळ्याच्या समोर दिसत राहतात. तर त्या आज मी मोकळ्या करून टाकेन, सगळ्या वस्तू जागच्या जागी मी ठेवेन. आणि आता अरे हो, वेट 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 तर मी आता जे तुम्हाला थांबा म्हटले त्याचं कारण असं की मी चहा ठेवला, असं मी तुम्हाला आत्ता सांगितलं. तर मी चहा ठेवलाय, पाणी ठेवलं, त्यात साखर घातली आणि मेन महत्वाचीच गोष्ट मी टाकली नाहीये, ती म्हणजे चहा पावडरच मी टाकलेली नाहीये. बापरे, आजचा काहीतरी वेगळा दिवस आहे का? सगळ्याच गोष्टी गडबडतात. चहा करायचा आहे, पण चहा पावडर न टाकता मी चहा करते. वा ग्रेट श्वेता. आता मी चहा पावडर टाकते. बाकी आलं वगैरे नाही, माझ्याकडे गवती चहा पण आहे, पण मी आज आलं टाकते. मी काहीच नाही टाकलं, मी नुसता चहा टाकला यार. बरं, बाय द वे, आता ही माझी कालची भांडी आहेत जी लावून टाकते मी. ही ॲक्च्युली मी रात्रभर अशीच लावून ठेवते, म्हणजे अशी धुतल्यानंतर वाळत ठेवते, कारण म्हणजे त्यातलं पाणी निथळलं जातं. आणि थोडा वेळ हा फॅन चालू ठेवते रात्री, म्हणजे मग ते आपोआप थोडीशी वाळतात. हे त्याच्यावर काही डाग येत नाहीत ॲक्च्युली. वाव, मी दूधही बाहेर काढलेलं नाही आहे फ्रीजमधून. त्याचं काहीतरी आज चुकतं आहे असं मला वाटतं आहे. मला आज चहा करण्याचा काहीतरी गडबड होतीये. तर आता चहा तर मी ठेवलेला आहे. तर चहा माझा उकळतोय, दूध गरम करायला ठेवलंय आणि जरा पाणी पिते आधी. सकाळी उठल्यावरती मी माझं पाणी पिऊन झालेलं आहे. ऐक हे बघा,
हे मी दाखवलं होतं माझ्या घराच्या व्हिडिओमध्ये. हे मनी प्लांट आहे आणि हे एक नवीन आहे प्लांट ज्याचं पानांचा कलर, ते मी इथे आता नवीन लावलं आहे. ते जरा वाढलं त्यामुळे मी त्याच्यातली एक फांदी ह्याच्यामध्ये शिफ्ट केली आहे. त्याला आज पाणी पण नाही टाकलं आहे मी. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आज की त्याची वेगळी क्रिएटिव्हिटी केली. हे असे स्टोन्स आणले आहेत व्हाईट कलरचे, ते मी त्यात ठेवलेले छान डिझाईनसाठी म्हणून. तो तशा पद्धतीने माझा चहा उकळतोय. चहा बरोबर नाश्ता काय करावा याचा विचार चालू आहे. म्हणजे पोहे करावेत का नाही करावेत त्याचा विचार चालू आहे. का फक्त मी खारी टोस्ट बिस्किट असं काहीतरी खावं. माहिती मी काल डीमार्टमध्ये गेले होते, तिथून मी खूप सारं बिस्किट्स वगैरे घेऊन आली आहे. थोडेसे कमी केले बिस्किट खायचे. आमच्या इथे एक दादा आहेत, तर म्हणजे मी ज्या ठिकाणी आले तिथून, तर ते खूप छान खारी आणि टोस्ट बनवतात. तर मी आली ते आणते, पण काल डीमार्टमध्ये दिसले मग मी घेऊन आले. तर मी पोहे बनवू का, म्हणजे पोहे बनवण्यामागचं कारण असं की मला तुम्हाला त्याची रेसिपी आहे ती पण तुम्हाला दाखवता येईल. कारण मग पोहे माझे बाबा खूप छान बनवायचे, तर मी त्यांच्या पद्धतीने बनवते. जनरली सगळ्यांकडची पद्धत सेमच असावी असं मला वाटतंय, पण चवीमध्ये थोडासा फरक असतो. काही एखाद दुसरा इन्ग्रेडियंट असतो तो जो आपण वेगळा टाकतो, त्यामुळे ती चव वेगळी येते. तर मला असं वाटतंय की मी पोहे कसे बनवते ह्याचा एक ब्लॉग बनवायला पाहिजे. सो बघते मी कसं आहे का. डिरेक्टली मी आता जेवणाकडेच थोडंसं कूच करेन, कारण मी काल रात्री बघा हे याला काय म्हणतात यार, मूग का काहीतरी, मूग मूग चवळी काहीतरी म्हणतात. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे का, माझा एक प्रॉब्लेम आहे की मी मला डाळी कळत नाहीत फार, आणि कडधान्य ह्याच्यामध्ये माझा खूप नावांमध्ये माझा खूप घोळ होतो. म्हणजे आता मी त्यांना चॉकलेटी हरभरे म्हणते, आता त्याला काय म्हणतात, हरभरा म्हणत असतील बघा, मी चॉकलेटी हरभरा मला लक्षात राहण्यासाठी मी करते. मला बाकी सगळं समजतं ह्याच्यातलं, पण मला डाळी कितीही सांगितल्या तरी माझ्या ते लक्षात येत नाही. तर तो एक फरक आहे. आता माझा चहा रेडी झालेला आहे. आत्ता जस्ट मी आंघोळ करून आली आहे आणि आता असं वाटतंय की जरा पटापटा आवरावर करावी. हे मी असे सगळे माझे कपडे काढून ठेवलेले आहेत, ते मशीनमध्ये टाकते आधी. त्याच्यात बेडशीट वगैरे असं सगळंच आहे, कारण हे मेसेज हे बघा, हे माझं मशीन. घर झाडून झाल्यावरती ह्या ज्या काही 2 पिशव्या आहेत ज्या मी डीमार्टमधून आणलेल्या आहेत, त्या मला आता मोकळ्या करायच्या. तर ते काम करायचं, खूप काम आहेत मला. आता एका ठिकाणी ठेवते मोबाईल आणि मी माझे पटापटा कामं करते. आता थोडंसं स्किन केअर. मी काही फार स्किन केअर वगैरे असं काही करत नाही. मी फक्त मॉइश्चरायझर लावते, काजळ आणि लिप बाम. मी घरात असेल तर मी काही फार म्हणजे नाही मी काही लावत. कधी कधी तर मॉइश्चरायझर पण विसरते, पण असं लक्षात येतं की नाही मग चेहरा खराब होतो माझा खूप त्याच्यातून, तर मग मॉइश्चरायझर. झालं माझं मेकअप, तेवढंच आवडते मी. आता स्वयंपाकाकडे जरा वळूयात. ही
करणार आहे मी भाजी. कडधान्य आहे आणि पीठ मी ऑलरेडी मळून ठेवलेलं होतं. आता हे मी असं ह्याच्यावरती भाजायला ठेवलेलं आहे. आता मी या बाजूला मी इथे अजून एक अँगल लावून ठेवला आहे, जो माझ्या शॉर्टसाठीचा म्हणून असेल. तर असं दोन चालू आहे. खरं तर आता लक्षात येतं आहे की थोडे इक्विपमेंट्स कमी पडतात व्लॉगिंगसाठी, पण ठीक आहे, मी शिकते हळूहळू. त्यामुळे एक एक गोष्टी मी ॲड करत जाईल त्याच्यामध्ये. आता माझा कांदा झाला आहे भाजून. बघा जशी पोळी आहे. फुगली अजून पोळी. मगाशी मी म्हटलं होतं की जसं कांदा आणि ते खोबरं मी काय म्हणतात भाजून घेतलं होतं, त्याचीही मी पेस्ट बनवून ठेवली. थोडंसं जिरं, आपलं मोहरी, जिरं, कढीपत्ता, त्याच्यानंतर ही मी बनवलेली अद्रक लसूण पेस्ट. आणि आता हे वाटण मी हे सगळं टाकून झालं की तुम्हाला दाखवते की कसं आहे ते हातात पकडावं लागेल आणि ते तुम्हाला दाखवते. अगं हे असं सगळं मी मिक्स केलं. ओके, थोडंसं हिंग, थोडंसं हळद, लाल तिखट. ओके, ॲक्च्युली हा एक गोडा मसाला आणला आहे, तो मी ट्राय करण्यासाठीच आणलेला आहे. तो कसा लागतोय ते मला बघायचं आहे. मिक्स करून थोडंसं पाणी घालते. ते मूग आहे ते मी घालते याच्यात. बटाटा, मीठ. आता हात ओले म्हणून चमच्याने घालते, नाही तर मला हाताने टाकल्याशिवाय त्याची चवच कळत नाही, म्हणजे बरोबर झालं आहे का जास्त झालं. माझ्याकडे 2 मीठ आहेत, हे एक आहे आणि हे पिंक मीठ पण आहे. ओके, आता ही माझी भाजी झाली की मी पटकन जेवते आणि थोडासा अभ्यास करायला बसते. कारण आज घरी माझे फ्रेंड्स येतात, 2 जण आहेत. ते आले की तुम्हाला त्यांची भेट घडवूनच आणते. त्यामुळे मी पटकन आता जेवून अभ्यासाला बसते. भाजी रेडी झालेली आहे. मी कांदा फोडून आणला खायला, छान लागतो म्हणून. आणि मला ही प्राजक्ताताईंनी जेव्हा आली होती तेव्हा ही मला तिने मिरची दिली होती, आवडते ती मला, छान लागते. तर आता मी जेवायला बसते, पटकन जेवते आणि मग नंतर मला पुढचं एक काम करायचं आहे, ते तुम्हाला माहिती आहे, ते करेन आणि मग नंतर आपण परत भेटूयात. तर माझं मस्तपैकी जेवण झालं, खूप एकदम गरम गरम होतं, त्यामुळे मी पटकन जेवून घेतलं आणि आता मी बसली आहे अभ्यासाला. आता मी कसला अभ्यास करते, काय करते हे तुम्हाला मी सांगेन नंतर, काही महिन्यांनी वगैरे मी असं सांगेन की काय माझा अभ्यास चालू आहे. तर असा होता हा माझा आता दुपारपर्यंतचा दिवस. म्हणजे मी ही अशी थोडीफार घराची अवरावर केली, तरी त्यातली अजून एक जे महत्त्वाचं काम आहे, जे मी म्हणाले होते सकाळपासून की ज्या डीमार्टमधून आणलेल्या पिशव्या त्या खाली करायच्या, त्या काही माझ्या झाल्या नाहीत. कारण मध्ये मध्ये कामाचे कॉल पण चालू होते, तेही काम मी मध्ये मध्ये करत होते, त्यामुळे ते राहिलं माझं. पण ते मी करेन.
पण आता दुपारनंतरचा माझा दिवस कसा असणार आहे ह्याच्यासाठी तुम्हाला माझा नेक्स्ट व्लॉग बघावा लागणार आहे. त्यामुळे हा व्लॉग मी इथेच थांबवते. माझं डेली रुटीन म्हणजे दुपारपर्यंतचं जे रुटीन होतं ते कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. आणि सगळ्यांबरोबर शेअर करा हा माझा व्हिडिओ. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत अभ्यास.